शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासोबतच शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ यांच्या प्रश्नाला घेऊन बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. यासोबत त्यांनी जी पायदळ यात्रा सुद्धा काढली होती. आजचा तिसरा टप्पा जो आहे तो संपूर्ण राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन करून बच्चू कडू जे आहे सरकारचं लक्ष वेधणार. आपल्यासोबत बच्चू कडू आहे. भाऊ, काय सांगाल, आज चक्काजाम आंदोलन करून तुम्ही आज सरकारचं लक्ष वेधणार, कसं असणार? खरं तर वाडा आंदोलन, नंतर रायगडचं 3 दिवसाचं उपोषण, टेंभा आणि मग रक्तदान शिबिर आणि अन्नत्याग 7 दिवसाचा आणि 7 दिवस 8 दिवस पैदल यात्रा, आता ते चक्काची. हे सर्व करून मुख्यमंत्र्यांनी मिटिंग घेतली, बावनकुळे साहेबांनी मिटिंग घेतली, पण काही त्याच्यातून बाहेर निघत नाही. निव्वळ बनवा-बनवीचं काम करताय. मिटिंग घ्यायचं, मिटिंगमध्ये सांगायचं, नाही अगदी बरोबर आहे, याचे शासन निर्णय निघाले पाहिजे, 15 दिवसात कारवाई होईल. पण काही होत नाही. मी आज बावनकुळे साहेबांना मेसेज केला, की बाबा तुमच्या जे मंत्री हजर होते त्या मंत्र्यांना एक साधा नंतर मिटिंग तर घेतलीच नाही, त्याच्यावर शासन निर्णय केले नाही, परिपत्रक काढले नाही. म्हणजे फक्त मिटिंग घेऊन त्याला वेळ काढूपणा जे सरकार करतंय ते चुकीचं आहे. आम्हाला फसवलं तरी चालेल, पण शेतकऱ्यांना जर तुम्ही फसवत असेल, त्या मेंढपाळांना फसवत असेल, मच्छीमारांना भेसळयुक्त दुधाचा कायदा आणणार होते, मुक्त झाला पाहिजे म्हणून, आणि दिव्यांगाचे 8 प्रश्न अजून आहे बगैर पैशाचे आहे, त्याचं आधी परिपत्रक काढायचं आहे, ते सुद्धा करत नाही. आणि आता समिती नेमली, पण ते कर्जमाफीसाठी आहे का उपाययोजनासाठी आहे ते कळत नाही. मुख्यमंत्री असे म्हणतात का यावर्षी पीक पाणी चांगलं आहे, म्हणजे एकूण अंदाज चांगला आहे, पीक पाणी चांगलं येणार. मुख्यमंत्री महोदय, पीक पाणी चांगलं येऊन चालत नाही. पिकाला भाव जर भेटला नाही तर पीक पिकून त्याचा फार जास्त फायदा होत नाही. म्हणूनच स्वामीनाथन म्हणत होते का उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे. मागच्या वेळेस भाव भेटले नाही म्हणून कर्जमाफीची मागणी समोर येतं. शेतकरी अडचणीत आहे प्रचंड, रोज मरताय, रोज आत्महत्या होत आहे. आणि तुम्ही जर अशा प्रकारची बनवाबनवी करत असेल तर चुकीचं होईल. शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. हा निवड बच्चू कडूचा चक्काजाम नाही, हा शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ, मच्छीमारांचा चक्काजाम आहे, दिव्यांगांचा आहे. सर्व पक्षातले शेतकरी, जाती धर्मातले लोक एकत्रित होऊन चक्काजाम करत आहे. त्याचा खरं तर एक इशारा सरकारला देत आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. राज्यभरात चक्काजाम आंदोलन होत आहे. अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांच्या ज्या नोटीस आहेत त्या नोटीस बजावलेल्या आहे. काय सांगा? प्रचंड धमकावणं सुरू आहे. 200-300 कार्यकर्ते नागपूरच्या एसटीनं डिटेन करून ठेवले, त्यांना मिटिंगला बोलावलं आणि अटक करून ठेवलेलं आहे. अशा प्रकारचं शहाणपण पोलीसवाले जे करतात हे गुलामीत असल्यासारखं, म्हणजे ते बीजेपीचाच एसपी आहे अशा पद्धतीनं काम नागपूरचा पोलीस अधीक्षक करत आहे. आम्ही सांगतोय का जिथं पोलीस अधीक्षक आम्हाला आत्ता आंदोलन करू देणार नाही, तिथं आम्ही पुन्हा करणार आणि मुद्दामून करणार आहोत. तुम्ही जर अशी दडपशाही सुरू केली तर त्याचे परिणाम पोलिसांना भोगावं लागेल. आम्ही 1 ते 2 तास फक्त चक्काजाम करतो आहे, फक्त निदर्शने करतोय, आणि ते जरी करू देत याची तयारी नसेल तर त्याचे परिणाम भोगावं लागेल. सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. हां, बरं, तशाच पद्धतीनं निर्देश दिलेले आहेत का मला वाटतं एक जिल्हा सुटला नसेल जिथं कार्यकर्त्याला पोलीस ठाणेदारांना धमकावलं नसेल. तुमच्यावर गुन्हे दाखल करू, कायमचं अटक ठेवू, जमानत होऊ देऊ नये, अशा पद्धतीचे धमकावणं सुरू आहे. हे तर बच्चू कडू राज्यभरामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन आज चक्काजाम आंदोलन करणार आहे. मात्र दुसरीकडे बघितलं तर पोलिसांची जी आहे कार्यकर्त्यांना धरपकड सुद्धा आहे. त्यामुळे आता या आंदोलनाचा सरकार कसा धसका घेईल, यावर काय निर्णय निघेल हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.